नमस्कार मित्रांनो, आजकालची मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत। आई वडिलांना माया लावून सर्व संपत्ती जमीन नावावर करून घेतात। मग त्यानंतर एकदा का मुलाचे लग्न झाले की मुलगा आई वडिलांना सांभाळत नाही आणि काही ठिकाणी आई वडिलांना घरातून हाकलून पण देण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत। त्यामुळे यावर कोर्टाने एक निकाल दिला आहे, ज्यामुळे म्हणले की आई वडिलांना सांभाळा अन्यथा घर सोडा। कोर्टाने बेजबाबदार मुलांना इशारा दिला आहे, त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा। यामध्ये कोर्टाने 5 नियम सांगितले आहेत, ते तुम्ही समजावून मी तुम्हाला सांगणार आहे। लक्ष देऊन प्रत्येक आई वडिलांनी हे 5 नियम समजून घ्या। बघा आता, वृद्ध आई वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलगा आणि सुनेला घर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यांनी अरेवेचे वर्तन केल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेशही कोर्टाने पोलिसांना दिले आहेत। वृद्ध आई वडिलांना सांभाळ करणे आणि त्यांची काळजी घेणे ही खरं तर प्रत्येक मुलाची नैतिक जबाबदारी आहे, परंतु एकल कुटुंबाच्या प्रेमात असणारे या कर्तव्यांना महत्त्व आजकाल देत नाहीत आणि आई वडिलांना सांभाळत नाहीत। बघा मित्रांनो, आता काय सांगितलं यामध्ये, आजकालची मुलं कशी आहेत तुम्हाला माहितीच आहे। आईबाप हे भोळे असतात, त्यामुळे आईबाप हे मुलावर विश्वास ठेवतात आणि आपली सर्व संपत्ती जमीन जे काय असेल आतापर्यंत कष्टाने कमवलेलं मुलाच्या नावावर करतात। आणि काय होतंय की एकदा का मुलाचं लग्न झालं की मुलगा आपला असतो, पण जी येणारी सून जी असते मुलगी ती आपली नसते। मग त्या सुनेचं ऐकून मुलगा काय करतो, या आपली सर्व संपत्ती नावावर असलेली ही सर्व घेतो आणि काय करतो, आई वडिलांना घरातून हाकलून देतो। मग अशा घटना ज्यावेळेस उघडकीस आल्या त्यावेळी काय आई बाप कोर्टात जात नाहीत, तसेच गप्प बसतात। काय आई वडील असतात ते कोर्टात जातात। मग कोर्टात असेच एक आई वडील गेलेत, त्यामुळे गेल्यामुळं कोर्टाने हे आई जे काय मुले असतील आता आजकालची त्यांच्यासाठी 5 नियम सांगितलेत। मग 5 हे नियम जे आहेत ते तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। नियम काय समजून घ्या। यामधला एक नियम असा पण आहे की आजकालचे जी सर्व मुलं आहेत त्यांना जर चुकून जर त्यांनी मायेच्या पोटी जर त्यांनी प्रेमाच्या पोटी आई वडिलांनी जर त्यांच्यावर संपत्ती जी काय असेल ती नावावर केली तर आई वडिलांनी काय त्यांचा एक अधिकार दिला आहे, ज्यामध्ये पूर्णपणे सर्व संपत्ती हायशी मुलाच्या नावावर जी केली ती पूर्णपणे आई वडिलांच्या आयाशी परत नावावर सुद्धा करता येते। अजून बरेच काही नियम आहेत, ते तुम्हाला मी समजावून सांगणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण हे महत्त्वाचे नियम आहेत। आई वडिलांनो लक्ष देऊन बघा। बघा आता यामध्ये काय सांगितलंय, सध्या बदलच्या जीवनशैलीमुळे विभक्त कुटुंब पद्धतीत वाढ होत आहे। विशेषतः वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्याची मानसिकता मुलामध्ये दिसत नाही। बघा तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल, पहिल्याची मुलं वेगळी होती, आताची मुलं वेगळे आहेत। ते आई बापाला सांभाळण्याचा विचार सुद्धा करत नाहीत, फक्त त्यांची बायको मुलं यामध्ये समाधान मानतात आणि आई वडिलांची संपत्ती मात्र बळकावण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे 5 नियम कोर्टाने सांगितलंय, लक्ष देऊन बघा। मी तुम्हाला सगळं समजावून सांगणार आहे। यातूनच घरामध्ये वाद होऊन आई वडिलांना विभक्त ठेवण्यात किंवा त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। आयुष्यभर तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलांनी आपल्या वृद्धपकाळात म्हणजे म्हातारपणात आपल्याला एकटं पाडणं हे आई वडिलांसाठी खूपच दुःखद गोष्टी घडत आहेत। बघा आता यामध्ये काय सांगितले, लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता असं सांगितलंय की काही ठिकाणी अशा घटना घडलेत की बाबा मुलं जे काय असेल ते आई बापाकडून सर्व जमीन संपत्ती घेतात आणि म्हातारपणात त्यांना कुठं सोडतात, तर ते वृद्धाश्रमात सोडून येतात आणि त्यांना सांभाळत नाहीत। याच्यावर कोर्टाने नियम बनवले आहेत, जर असं जर मुलांनी केलं तर त्यांच्यावर तात्काळ आता कारवाई होणार आहे। नियम महत्त्वाचे आहेत, बघा लक्ष देऊन बघा। मात्र आता आपल्या आई वडिलांना वृद्धपकाळात म्हणजे म्हातारपणात एकटं सोडणाऱ्या मुलांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी थेट परिपत्रक काढलं आहे। आई वडिलांना सांभाळा अन्यथा त्यांच्या मालमत्तेचा विसरा, म्हणजे मालमत्तेला पूर्णपणे विसरायचं आहे। नावावर जरी केले असेल तरी सुद्धा तुम्हाला परत करता येते। कसं परत करता येते ते पण तुम्हाला सांगतो। बघा आता म्हणजे काय सांगितले, आयुक्तांनी एक परिपत्रक काढले, ज्यामध्ये बघा आता कौटुंबिक वादातून वृद्धांची होणारी फरफट टाळण्यासाठी आणि उतार वयात हाल होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। म्हणजे त्यांचं म्हणणं काय, जे आजकालची मुलं आहेत ती सांभाळत नाहीत, आईबापांना त्रास देतात, अरेरावी करतात, मारायला जातात, यासाठी कोर्टाने नियम काढले आहेत। हे नियम आई वडिलांना सर्व माहिती पाहिजेत, कारण आजकालच्या मुलांवर तुमची मुलं असतात ते तुम्ही विश्वास त्यांच्यावर ठेवता, पण मुली ज्या येतात म्हणजे काय तुमच्या सुना येतात। त्या सुना आल्यानंतर काय होतं की तुमच्यावर जे असतात ती सर्व तुमचा मुलगा ऐकायचा बंद होतो। ऐकायचं बंद झाल्यानंतर तुम्हाला मुलं सांभाळण्याचा सुद्धा विचार करत नाहीत, ते वायले राहतात, ते वेगळं राहण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे आईबापांना दुःख होतं। यासाठी सरकारनं आता कोर्टाने जे काही नियम सांगितलेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत। लक्ष देऊन बघा।
बघा इतकंच नाही तर जर प्रेमापोटी मुलांच्या नावावर मालमत्ता केली, म्हणजे प्रेमापोटी मुलाच्या नावावर जर मालमत्ता केली तर ती रद्द करून पुन्हा आईवडिलांच्या नावावर हस्तांतरित करू, असा इशारा यावेळी विभागीय आयुक्त मधुकर आर्दड म्हणजे यांनी काय सांगितले बघा, मधुकर आर्दड यांनी काय सांगितले की असं सांगितले की प्रेमापोटी मुलांच्या नावावर जर आईबापांनी चुकून जर काय म्हणतो प्रेमापोटी जर चुकून जर मालमत्ता केली तर त्यांना परत सुद्धा करता येते असं सांगितले बघा। आई वडिलांना सांभाळणार नाहीत किंवा त्यांचे योग्य ते उपचार करणार नाहीत त्यावेळेस आई वडिलांची जमीन त्या मुलांच्या नावावर करताना विचार केला जाईल। आई वडिलांना विचारपूस करून मगच फेरफार केला जाईल। आता सर्व नियम बदलले आहेत, कोर्टाने चांगले नियम काढलेत आई वडिलांचं, त्यामुळं बल होणार आहेत। म्हाताऱ्या माणसांना जे काय असेल ती मुलं सांभाळत नाहीत यावर चांगले नियम बनवले आहेत बघा। नियम लक्ष देऊन समजून घ्या। ज्या आई वडिलांनी अगोदरच आपल्या मुलांना प्रॉपर्टी नावावर करून दिले आहेत त्या आई वडिलांनी तक्रार केल्यास प्रॉपर्टी पुन्हा आई वडिलांच्या नावावर केली जाईल। हा सर्व निर्णय म्हणजे न्यायालयाच्या चौकटीत असून त्या पद्धतीचे न्यायालयाचे देखील आदेश असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले। तर प्रथम तक्रार ही तलाठी तहसील कार्यालयात तुम्ही यांच्याकडे केली जाणार आहे। वृद्ध आई वडिलांना आपले हक्क मिळावे आणि चांगल्या पद्धतीने आयुष्य जगता यावं यासाठी हा निर्णय, हे नियम का काढलेत की बाबा म्हातारपणात आई वडिलांना आरामात जगता यावं आणि जे काही मुलं जर सांभाळीनात तर त्यांना चोख बंदोबस्त व्हावा यासाठी नियम बनवले आहेत। लक्ष देऊन बघा, हे नियम महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी बघा। आता अशा बेजबाबदार मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाण करून देत त्यांना भानावर आणणारा निर्णय म्हणजे पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितीन रहमान यांनी अलीकडे दिला। मुलगा आमची काळजी घेत नाही, तो आमचा शारीरिक व मानसिक छळ करतो अशी कैफियत वृद्ध दाम्पत्याने नाशिकच्या उपविभागीय अधिकारी जितीन रहमान यांच्याकडे केली होती। म्हणजे जे काय असेल कुटुंबातील एक दाम्पत्य आलं त्यांनी अशी तक्रार केली आहे की मुलगा आम्हाला सांभाळत नाही, मानसिक छळ करतो, त्यावेळी न्याय मिळावा याकरता त्यांनी अर्ज दाखल केला होता बघा। आता त्यांनी काय अर्ज दाखल केला होता, तुम्हाला पण अशा अडचणी असतील तर लक्ष देऊन बघा। मुलगा जर तुमचा भविष्यात सांभाळत नसला किंवा आता जर सांभाळत नसला तर लक्ष देवा, कोणता न्याय आहे कोणतं नियम आहेत लक्ष देऊन बघा। बघा आता काय म्हणले, आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 चे कलम 5 आणि 23 अन्वये त्यांनी हा अर्ज केला। पुण्यात वास्तव्यास असलेले मुलगा आणि सून लॉकडाऊन काळात नाशिकमध्ये आईवडिलांकडे राहण्यास आले, तेव्हापासून दोघांनी त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। म्हणजे नाशिकचे जे दाम्पत्य आहेत त्यांना म्हणजे आई वडील आहेत त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली। संबंधित वृद्धास अपघातामुळे अपंगत्व आले असून 2 वर्षे ते अंतरुणात घेऊन होते। त्यांना म्हणजे काय असेल ते त्यांना अडचण येत होती बघा। आता त्यांना मदत घ्यावी लागत असे। अशा परिस्थितीत मुलाने जबाबदार व्यक्तीप्रमाणे वर्तन ठेवून आई वडिलांचा सांभाळ करणे आवश्यक होते, परंतु काय झाले आता उलट ते त्रास देत असल्याची कैफियत वृद्ध दाम्पत्याने अर्जातून मांडली आहे। एक वृद्ध दाम्पत्य त्यांनी अर्जातून मांडलंय की मुलगा आम्हाला सांभाळत नाही, मुलगा आम्हाला त्रास देतो, अशा प्रकारचे ते अर्जातून मांडलाय बघा। आता दोघांना कोविड झाल्यामुळे त्यांच्या विवाहित म्हणजे मुलींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले। मुलगा आणि सुनेकडून जीवाला धोका असल्याने बरे झाल्यानंतरही त्या वृद्ध दाम्पत्याने भाडे तत्वावर घरी घेऊन ते राहण्याचा निर्णय घेतला त्यांनी बघा। इथं काय झालं, एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, दाम्पत्य आल्यामुळं आता जे काय असेल ते अधिकारी त्यांना कळून चुकले की आता हे मुलाने असं वागलंय त्यामुळे यांचा न्याय त्यांना मिळवून दिला पाहिजे। त्यामुळे काय केलं बघा, पुढे आमच्या मालकीच्या घरात आम्हास राहता यावे, मुलगा आणि सुनेने घर सोडून निघून जावे आणि त्यांनी आम्हाला निर्वाह रक्कम म्हणून दरमहा 10,000 रुपये द्यावेत अशी मागणी या वृद्ध दाम्पत्याने अर्जाद्वारे केली होती। संबंधित दाम्पत्याबरोबरच मुलगा आणि सुनेची भूमिका समजून घेतल्यानंतर रहमान यांनी या प्रकरणाचा निकाल दिलाय बघा। आता काय झाले बघा, महत्त्वाचे आदेश दिलेत कोर्टाने, काय नियम सांगितलेत बघा आता संबंधित वृद्धाला सरकारकडून सुमारे 50,000 रुपये पेन्शन मिळत असल्याने निर्वाह भत्ता म्हणून मुलाकडून 10,000 रुपये मिळात ही मागणी फेटाळली बघा। अर्जदार त्यांना स्वमालकीच्या घरात शांततामय जीवन जगण्याचा अधिकार असून या घरातून संबंधित मुलगा आणि सुनेने कायमस्वरूपी निघून जावे असा अर्ज केला। मित्रांनो, तुम्हाला या अर्जाबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा बघा। आता काय सांगितले, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय प्रत्येक आई वडिलांसाठी, मुलगा जर सांभाळत नसेल तर ही नियम महत्त्वाचा आहे बघा। वृद्ध दाम्पत्याला घरात राहण्यास मज्जाव केला गेल्यास संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अर्जदाराच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन संबंधितावर योग्य कारवाई करावी बघा। नियम महत्त्वाचा आहे, प्रत्येक आई वडिलांना हे असा वाटणारा नियम आहे। मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।